नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मराठी माणूस, आपला महाराष्ट्र, सरळ स्पष्ट. आपलं मी मराठी चॅनल सरळ स्पष्ट. आणि त्याचबरोबर मी सुद्धा एक मराठी माणूस, सरळ स्पष्टच वागणं बोलणं मला सुद्धा आवडतं. त्यामुळे रोजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरची चर्चा आजपासून आपण करणार आहोत सरळ स्पष्ट या कार्यक्रमात. अर्थात जसं कार्यक्रमाचं नाव आहे तशीच असणार आहे आपली चर्चा, सरळ स्पष्ट. आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर. गेले 4 दिवस आपल्या देशातील आपलं एक राज्य जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचाराचं थैमान माजलंय. आपण जर तिथे पाहिलं तर लक्षात येत आहे की एका दहशतवाद्याच्या चकमकीत खात्मा करण्यात आल्यानंतर हजारोंच्या संख्येनं जमाव तिथे रस्त्यावर उतरला. आणि त्यानंतर जे काही घडतंय, काही वेळा तर विश्वास घडू नये अशी विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती आहे. आतापर्यंत या हिंसाचारात 200 पेक्षा जास्त जखमी झालेले आहेत. जखमींमध्ये 100 पेक्षा जास्त सुरक्षा दलांचे जवान सुद्धा आहेत. त्याचबरोबर बुरहान वानी हा एक जो दहशतवादी तिकडचा एक खतरनाक असा दहशतवादी, या दहशतवाद्यानं आतापर्यंत अनेक निरपराध नागरिकांच्या, आपल्या भारतीय नागरिकांच्या सर्रास कत्तली केल्या. अशा या दहशतवाद्याला सुरक्षा जवानांनी जेव्हा खात्मा केला त्याचा, खरं तर बऱ्याच दिवसांपासून या दहशतवाद्याच्या मागे पोलीस लागलेले होते, सुरक्षा यंत्रणा लागलेल्या होत्या. अखेर तो 4 दिवसापूर्वी सापडला, त्याचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर जे काही घडलं ते विश्वास ठेवायच्या पलीकडचं होतं. अचानक जमाव रस्त्यावर आला. प्रश्न पडतोय हाच की सरकार काश्मीरमधला हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरतंय का? अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या बाजूनं त्यांना सहानुभूती दाखवत, त्यांचं समर्थन करत रस्त्यावर जे नेते जमावाला येण्यासाठी भाग पाडतात, हे नेते सुद्धा दहशतवाद्यांचे समर्थक, दहशतवाद्यांचे साथीदार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरेल का? आणि नेमकं काय चुकतंय, कशामुळे हे सारं घडतंय आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना सारा काही त्रास सहन करावा लागतोय, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या भारतातीलच, आपल्याच देशातील, आपल्याच काश्मीरमधील. आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजीव वाघमारे आणि त्याचबरोबर डाव्या विचारांचा एक तरुण चेहरा शंभूक आपल्यासोबत आहे. शंभूकचं वैशिष्ट्य म्हणजे डाव्या चळवळीतला विद्यार्थी चळवळीत जसा शंभूक खूपच सक्रिय असतो, त्याचबरोबर प्रत्येक देशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर त्याचं स्वतःचं एक वेगळं भाष्य असतं. त्यामुळेच त्याला आपण स्टुडिओत बोलवलेलं आहे या 2 ज्येष्ठ प्रवक्त्यांच्या जोडीनेच. सर्वप्रथम मी जातोय अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूतजी, म्हणजे खरं तर सोशल मीडियावर जर पाहिलं तर खरं तर भाजप सोशल मीडियाचा वापर करूनच सत्तेवर आलं असंही सर्रास बोललं जातं. मात्र गेले 2-3 दिवस विशेषतः जे सुरू आहे, प्रश्न विचारला जातोय की कुठे गेली 56 इंचाची छाती? आणि त्याचबरोबर आणखीही प्रश्न विचारले जात आहेत की आता दिल्लीत आणि काश्मीरमध्ये भाजप सत्तेवर असलं पाहिजे होतं, म्हणजे नेमका अशा प्रकारचा हिंसाचार करण्याची दहशतवाद्यांच्या समर्थकांना हिंमत झाली नसती, अशा प्रकारचे उपरोधिक प्रश्न सुद्धा विचारले जातात आहे. अवधूतजी, मला असं वाटतं की देशाची सुरक्षा ही जर सुरक्षेचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे जरा राजकारण विरहित दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. वाटल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या सेगमेंटमध्ये आपण राजकारणाकडे पण येऊ, त्याला माझा काही ना नाही आहे. परंतु आज काश्मीरमध्ये जे होतं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. पहिली गोष्ट म्हणजे या देशाच्या विरोधामध्ये दहशतवादी चळवळींना मदत करणाऱ्या आणि बॉर्डरच्या बाहेरून या सतत मदत करणाऱ्या पाकिस्तान धार्जिण्या एका दहशतवाद्याचा बिमोड केल्यानंतर खरं म्हणजे काश्मीरी तरुणांनी आनंदित व्हायला हवं होतं. परंतु माथा भडकलेले हे तरुण, मी तुम्हाला सांगतो तुळशीदासजी, गेल्या वर्षी काश्मीरमध्ये पूर आला होता. याच जवानांनी आपले प्राण धोक्यात घालून अगदी श्रीनगरमध्ये असो किंवा काश्मीरमधल्या घाटीमध्ये असो अनेक लोकांचे प्राण वाचवले होते. ह्याच आपल्या देशाने जम्मू आणि काश्मीर हा आपला एक घटक आहे, आपले एक राज्य आहे आणि याच भावनेतून हजारो कोटी रुपयांची मदत तिकडे पोहोचवली होती. आज भारतामधनं सगळीकडनं तिकडे जे पर्यटक जातात आहेत त्याच्यावर 50% काश्मीरचं अर्थव्यवस्था अवलंबून आहे. असं असताना आणि एवढा सुंदर निसर्गरम्य प्रदेश असताना केवळ काही चुकीच्या लोकांच्या माथा बडकवण्याच्या कारकिर्दीमुळे गेली अनेक वर्ष, म्हणजे 1981, 82, 83 पासून तुम्ही बघा, कधी तिकडचं बर्फ वितळतं तर कधी तिकडे बर्फ पडतं. म्हणजे थोडक्यात काश्मीर कधी पेटलेला असतो आणि कधी पेटलेला नसतो. परंतु ह्याच्यामध्ये सर्वपक्षीय प्रयत्न झाले आहेत की नाही तर झालेले आहेत. मी तुम्हाला अगदी उदाहरण देतो, नरसिंहरावच्या कालखंडामधलं एक उदाहरण देतो की नरसिंहरावच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते मुरली मनोहर जोशी. त्यांच्या नेतृत्वाखाली लाल चौकात
चौकामध्ये तिरंगा फडकवायचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की धरमचंद चोरडी असोत, प्रमोद महाजन असोत, मुकुंद कुलकर्णी असोत, महाराष्ट्रातले 27 पदाधिकारी तिकडे गेले होते आणि संपूर्ण राष्ट्रातली लोक गेली होती. साधारण त्याच काळामध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष MS बिट्टा, जे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांबरोबर तिकडे परत तिरंगा फडकवायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी तर आता आहे त्याच्या 100 पटीने अधिक वातावरण वेगळं होतं. परंतु 1981, 82, 83चा काश्मीर आणि 2016चा काश्मीर ह्याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. म्हणजे त्यावेळी काश्मीरमध्ये जायची कित्येकांची तयारीच नव्हती. आज तरी पण अनेक पटीने आणि अनेक संख्येने लोक तिकडे जातात आहेत. परंतु काश्मीरमधला प्रॉब्लेम संपला आहे का? तर काश्मीरमधला प्रॉब्लेम संपलेला नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण काश्मीरमधला प्रॉब्लेम जो हिंसाचाराचा किंवा दहशतवादाचा हा कमी झाला आहे काय? तर निश्चितपणे कमी झालेला आहे. तुम्ही जर पाहाल तर काश्मीरचा जसा प्रॉब्लेम आज आपल्याला दिसतोय त्याच्या आधी खलिस्तानचा प्रॉब्लेम होता. पण खलिस्तानचा प्रॉब्लेम एक देश म्हणून ज्याप्रमाणे आपण हाताळला, इंदिराजींनी हाताळला, अतिशय कुशलतेने हाताळला, त्याच्यानंतर इतर सरकारांनी हाताळला, सर्व पक्षीयांचं त्यांना सहकार्य मिळालं आणि त्यामुळे स्वतः इंदिराजींना त्यात बळी जावं लागलं. पण त्याचबरोबर खलिस्तानचा प्रश्न संपला आणि आज पंजाब सुजलाम सुफलाम प्रदेश म्हणून भारताचा एक अविभाज्य भाग म्हणून काम करतोय. पंजाबमध्ये जायला कोणाला काय भीती वाटत नाहीये, कोणाला काय वाटत नाही. 1-2 खलिस्तानी लंडनमध्ये कुठेतरी लपून 1-2 पत्रकं काढतात, त्यापेक्षा खलिस्तानचं काही नाही. पण त्यावेळी सुद्धा खलिस्तानी चळवळीला कोणाचा पाठिंबा होता? पाकिस्तानचाच पाठिंबा होता. बट वी ऑल हॅव पुट टुगेदर अन एफर्ट टू सेपरेट. एकत्र येऊनच अशा प्रकारच्या देशासमोरचं एक संकट आहे दहशतवाद. म्हणजे डॉक्टर राजीव वाघमारे, काँग्रेस सातत्यानं सत्तेत होती, काही वेळा प्रत्येक वेळी विरोधी पक्षात असताना भाजप तसं राजकारण करायचं नाही. आज सोनिया गांधी यांची सुद्धा जी प्रतिक्रिया आली किंवा काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, आत्ताच व्यंकय्या नायडू यांचं स्टेटमेंट आलेलं, त्यांनी स्वतः स्वागत केलं. ते बोले की खूपच चांगल्या पद्धतीनं म्हणजे अगदी काँग्रेसकडून सुद्धा प्रतिक्रिया येतात आहे असं त्यांनी स्वतःही त्याचं समर्थन केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे. राजकारण बाजूलाच ठेवलं पाहिजे अशा देशासमोरच्या महत्त्वाच्या संकटांच्या विषयांवर. ज्या पद्धतीनं काश्मीर सातत्यानं पेटतं राहतं, काही वेळा आत्ताच त्यांनी म्हटलं तसं बर्फ असतो, वितळतो, एक प्रकारचा उद्रेक होताना दिसतो. नेमकं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे की या सगळ्या देशाच्या भोवती ज्या वेळी संकटं आली आणि काश्मीरसारखा प्रदेश घ्या किंवा खलिस्तानसारखा प्रदेश घ्या, शेवटी देशाच्या विभाजनाचा प्रश्न येतो, देशाच्या एकात्मता आणि अखंडतेचा प्रश्न येतो. त्यावेळी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे ही काँग्रेसची पहिल्यापासूनची भावना राहिलेली आहे. आणि काँग्रेसनी त्या वेळचे जे विरोधी पक्षातले लोक आहेत या सर्व पक्षातील नेत्यांना एकत्र घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच धर्तीवर आज सुद्धा आमच्या माननीय पक्षाध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी यांची स्टेटमेंट जर आपण बघितली असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे की अशा पद्धतीचा हिंसाचार ज्या पद्धतीने तिकडे होतोय एका टेररिस्टला मारल्यानंतर. तर काँग्रेसची जी भूमिका राहिलेली आहे ती कंप्लीट सर्व धर्म समभाव आणि सौहार्दाची भूमिका राहिलेली आहे पूर्ण देशामध्ये. आणि हा आपल्या देशाचा एक अस्मितेचा प्रश्न आहे. देशाबद्दल आपण ज्यावेळी म्हणतो की ही फार दुर्दैवी घटना आहे की आज एवढे जे तरुण आहेत हे सगळे तरुण आज ज्यावेळी रस्त्यावर, आता इथे राजकारण आपण आणत नाही आहोत, पण प्रश्न असा आहे की ज्यावेळी काश्मीरसारख्या शहरामध्ये म्हणजे काश्मीरसारख्या प्रदेशामध्ये आज आपण जर बघितलं तर अनंतनाग घ्या किंवा श्रीनगर घ्या, या सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचा हिंसाचार ज्यावेळी म्हणजे उद्रेक झाला त्या हिंसाचाराचा आणि संपूर्ण प्रदेशामध्ये उद्रेक झाला, त्यावेळी एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे आपण की ही घटना घडल्यानंतर जवळजवळ 6 ते 7 तासाच्या आत या उद्रेकाला सुरुवात झाली. काश्मीरची जर भौगोलिक परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर अशा पद्धतीची मॅनेजमेंट किंवा अशा पद्धतीचे संदेश किंवा अशा पद्धतीने हिंसाचार करावा किंवा ह्याचं सगळं जे मॅनेजमेंट आपण जर बघायचा प्रयत्न केलात तर तुमच्या लक्षात येईल की काश्मीरच्या भौगोलिक परिस्थितीला हे शक्य नाही की एवढ्या कमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. पण जर तुम्ही परिस्थितीकडे जर अगदी बारकाईने बघितलं तर जी बातमी आली त्याच्यानंतर 4 ते 5 तासामध्ये हिंसाचाराला अगदी पद्धतशीरपणे सुरुवात झाली. म्हणजे इथे कुठेतरी जे BJPचं आणि PDPचं सरकार जे त्या स्टेटमध्ये आहे
आपण राजकारणातून नाही बोलत आहे, हे मी अगदी परिस्थितीला अनुसरून बोलतोय की कुठेतरी आपलं सरकार किंवा आपल्या बातम्या ज्या आपल्याला त्यांच्याकडून घ्यायच्या आहेत किंवा ज्या गुप्त बातम्या आपल्याला कळायला पाहिजेत तिथे कुठेतरी आपण कमी पडलेलो आहोत. कारण हे शहर नाही की शहरामध्ये. पण मुळात मला तर प्रश्न तोच पडतो की खरोखर बातम्यांचीच खरोखर आवश्यकता असते का अवधूतजी? कारण कसं आहे की एखादा मोठा दहशतवादी ज्याने स्वतःचं एक वेगळंच एक प्रतिमा निर्मिती तिथे पद्धतशीरपणे केली होती, असं नव्हतं की आत्ताच वाणी कोण आहे ते लोकांसमोर गेलं. कुठचा तरी एखादा जास्त ओळख नसणारा दहशतवादी असता तर एवढं मोठा उद्रेक झालाही नसता. ज्याने पद्धतशीरपणे स्वतःची प्रतिमा निर्मिती केली होती असा दहशतवादी जेव्हा सुरक्षा बळ आपली चकमकीत मारतात आहे आणि त्यानंतर जर हे अँटिसिपेट केलं नसेल, जर हे लक्षात घेतलं नसेल की असं होऊ शकतं आणि त्यानुसार जर प्रिव्हेंटिव्ह अशी ऍक्शन घेतली गेली नसेल तर नक्कीच डॉक्टर राजीव वाघमारे म्हणतात त्याप्रमाणे राज्यातील भाजप आणि पीडीपीचं सरकार सुद्धा कुठेतरी कमी पडलंय का, हा एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आपल्याला शंभूक संकल्पना उदय याच्याशी सुद्धा संवाद साधायचा आहे. अवधूत वाघ यांनी मगाशी माथी भडकलेल्या तरुणाचा जो उल्लेख केला त्या संदर्भात थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. सरळ स्पष्टमध्ये अशीच सरळ आणि स्पष्ट चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे एका ब्रेकनंतर. सरळ स्पष्ट कार्यक्रमात आपली एक सरळ स्पष्ट चर्चा सुरू आहे काश्मीरमधील हिंसाचारावर. आपलंच एक राज्य, आपलं राज्य, आपली माणसं, आपली माती आणि या मातीतच एक हिंसाचाराचा नंगा नाच सुरू आहे. आपल्याच सुरक्षा दलाचे जवान मारले जातात, निष्पाप नागरिकांनाही त्रास होतोय, वेठीस धरलं जात आहे संपूर्ण राज्य, संपूर्ण यंत्रणाच. आणि याच विषयावर आपल्यासोबत शंभूक संकल्पना उदय आहे, डाव्या विचारांचा एक तरुण चेहरा. मगाशी एक अवधूत वाघ यांच्या बोलण्यात उल्लेख आला माथी भडकलेल्या तरुणांचा. खरोखर असं वाटतं का की कुठंतरी त्या राज्यातील तरुणांना ज्यांची माथी भडकलेली असतात त्यांना अधिकच भडकवून अशा प्रकारे हिंसाचाराला प्रवृत्त केलं जातं? मुळात म्हणजे काश्मीरच्या बाबतीतला जो हिंसाचार आहे तो कोणीतरी त्यांना येऊन काही त्यांचे क्लासेस घेतो, वर्ग घेतो आणि मग त्यांची माथी भडकवतो, अशातला तो वर्ग नाही. काश्मीरमधल्या तरुणांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे. अनेक काश्मीरी तरुण हे म्हणजे नॉर्दर्न व्हॅलीतले काश्मीरी तरुण हे श्रीनगरमध्ये येऊनसुद्धा तिकडच्या NITमध्ये, तिकडच्या नॅशनल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स घेऊ शकत नाहीत. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तरुणांना तिकडच्या बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न समोर असल्यामुळे त्यांना इतर प्रश्नांना कसं सामोरं जावं हा फार मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. आणि तो प्रश्न सोडवण्यामध्ये काँग्रेसचंही सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि आत्ताचं PDP सोबत असलेलं BJPचं सरकारसुद्धा अपयशी ठरलेलं आहे. आणि जोपर्यंत काश्मीरमधल्या मूळ मुद्द्यांना कोणी हात घालत नाही, काश्मीरमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट होत नाही, 70,000 करोडचा एस्टिमेट आजपर्यंत खर्च तिथे झालेला आहे, तरीसुद्धा तिथे विकास झालेला नाही. फक्त हिंसाचार हेच कारण नाही, तर इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा आणि त्याच्यामधल्या त्रुटी हा फार मोठा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत त्याच्यावरती काम होत नाही, जोपर्यंत त्याला ॲड्रेस केलं जात नाही, तोपर्यंत दहशतवादाला किती प्रमाणात आपण रोखू शकतो हा फारच मोठा प्रश्न. पण नेहमी जेव्हाही अशा प्रकारची चर्चा होते थोडंसं खूपच एक गंभीर वळण एक असं दिलं जातं की तिकडच्या आपण विकासावर चर्चा करतो, मात्र देशातले इतरही अनेक भाग असे आहेत की जिथं विकासाची गंगा पाहिजे तशी पोहोचलेली नाहीये. मग ते काँग्रेसचं राज्य असो तुम्ही म्हणाल तसं, किंवा भाजपचा आता विकासाचा अजेंडा राबवणारं राज्य असो, दावा तसा केला जातो त्यांच्याकडून. मुद्दा हाच आहे की प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं तिथं पद्धतशीरपणे काही दिवसानंतर हिंसाचार भडकवला जातो, काही वेळा असं घडतंय का? कारण सर्वसामान्यांची जर चर्चा ऐकली, राजकारणी आपण बाजूला ठेवूया, हिंदुत्ववादी, समाजवादी, काँग्रेस सर्व बाजूला ठेवूया, आपण सर्वसामान्यांच्या बोलण्यात सुद्धा असंच येतं की काही वेळा दहशतवादाचा रंग कोणता आहे तो लक्षात घेऊनच अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. नक्कीच दहशतवादाचा रंग कोणता आहे हे बघून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पण एक गोष्ट आपण काश्मीरच्या पॉलिटिक्सच्या बाबतीत एक गोष्ट बघितली पाहिजे
ती म्हणजे इतिहासामध्ये काश्मीरचं राजकीयकरण हे मूलतः तरुणांनीच केलं. 1928 साली जेव्हा शेख अब्दुल्ला रीडिंग ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक ग्रुप चालू केला आणि नंतर काश्मीरच्या मर्जरच्या वेळेला हरिसिंगांसोबतच्या डायलॉगच्या वेळेला त्या ग्रुपनी म्हणजे त्या 1928 नंतर पुढे जवळजवळ 25-30 वर्षांनी एक फार मोठा महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले केलेला आहे. आणि हे सगळे तरुण होते. त्या तरुणांमुळेच आज काश्मीर भारतात आहे. नुसताच नेहरूंमुळे नाही, नुसताच काँग्रेसमुळे नाही किंवा नुसत्याच मेनलँडवरच्या नॅशनलिस्ट सेंटिमेंटमुळे तो भारतात नाही आहे. तो तिकडच्या काश्मीरमधल्या तरुणांच्या मुळेच तो भारतात आहे. आणि ज्या वेळेला त्या लोकांनी भारतात काश्मीरला आणण्यासाठी प्रयत्न केले ते हेच डोळ्यासमोर ठेवून केले की जर आम्हाला आमचा विकास करायचा असेल, जर आम्हाला आमच्या भूभागाचा विकास करायचा असेल, आमच्या संस्कृतीची आमची जी काश्मीरी संस्कृती आहे तिचं स्वातंत्र्य ठेवून, ती अबाधित ठेवून तिला जर उन्नत करायचं असेल तर भारतासारख्या राज्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणून ते भारतात आलेले आहेत. मला फक्त पहिला एक आक्षेप घ्यायचा आहे. मेनलँड हा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. मेनलँड चायना सारखा शब्दप्रयोग करतात कारण चायनाच्या विस्तारवादी भूमिकेला अनुसरून त्यांच्याकडे आजूबाजूला असलेला प्रदेश जसा हाँगकाँग आहे किंवा काय आहे तो प्रदेश मेन चायनाच्या किंवा बाहेर आहे, त्यामुळे मेनलँड चायना करतात. परंतु भारताचा विचार करत असताना भारत, जम्मू आणि काश्मीर एक सलग पट्टा आहे, त्यामुळे भारताचा आणि काश्मीरचा विचार करत असताना मेनलँड सारखा शब्दप्रयोग जो अतिशय चुकीचा आहे हे करणं मी निषेधार्ह मानतो. नक्कीच हा जो एक मुद्दा आहे आत्ताच याने जो मांडला की विकास झाला नाही त्यामुळेच तिकडच्या तरुणांची माथी भडकली गेली. त्यांनी त्या ज्या तरुणांनी म्हणजे या वर्गानं म्हणजे तरुणाईचा वर्ग त्या पिढ्यानुसार तो बदलत गेलेला आहे. ज्यांनी प्रयत्न केला होता की भारतात विलिनीकरणाचा तोच वर्ग, आताचा जो वर्ग आहे तरुणांचा, तो मात्र रस्त्यावर उतरून भारताच्या विरोधात घोषणा देतोय. पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात, आयसीचे झेंडे फडकवले जातात. पटतंय की विकास नाही झाला केवळ त्यामुळे हे घडतंय? नाही, विकास नाही झाला असं म्हणणं तर अजिबात योग्य नाही आहे. कारण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जर आपण बघितलं तर काश्मीरचा विकास हा भरपूर झालेला आहे. ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता किंवा त्या तरुणांना किंवा त्या काश्मीरी जनतेला जो अपेक्षित होता तेवढा झाला नसेल, पण विकास हा भरपूर झालेला आहे. प्रश्न तिकडे विकासाचा नाही आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या तरुणांच्या ग्रुपचं ज्यांनी नेतृत्व केलं किंवा ते ज्यावेळी होते फारुख अब्दुल्ला साहेब, ते फारुख अब्दुल्ला केंद्रामध्ये मंत्री होते, ते फारुख अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर त्यांच्या पार्टीचा त्यांचा मुलगा ओमार अब्दुल्ला काश्मीरचा मुख्यमंत्री होता. त्याच्यामुळे त्या लोकांना काश्मीरच्या लोकांचं हित कळत नाही किंवा त्यांनी जर काश्मीरला भारतामध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केला आणि मग ते लोक आता काश्मीरकडे लक्ष देत नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण त्यांनी त्याच भावनेने केलं. प्रश्न इथे फक्त डेव्हलपमेंटचा नाही आहे. प्रश्न इकडे असा आहे की डेव्हलपमेंटच्या बरोबर टेररिझमचा जो प्रश्न आहे, जो काश्मीर त्या पाकिस्तानच्या भागातून ज्यावेळी आपल्या काश्मीरी तरुणांना भडकवण्याचं जे काम केलं जातं किंवा त्या पद्धतीने त्यांचं जे इन्फिल्ट्रेशन आपल्या भारतामध्ये होतंय त्याला रोखण्याचा प्रश्न असू द्या किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपल्या बॉर्डरवरून केलेल्या हल्ल्यांचा प्रश्न असू द्या, या गोष्टीकडे जोपर्यंत म्हणजे ह्याचा बंदोबस्त आपण ज्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे ते होत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न येतो. आता तुम्ही जे मगाशी उदाहरण दिलं की वाणी हा काय सगळ्यांना माहीत होता. याच्या अगोदर तो जेव्हा मारला गेला त्याच्या अगोदर मागच्या महिन्यात जूनमध्ये एका लग्नासाठी तो एका ठिकाणी आला होता. याची माहिती इंटेलिजन्सला होती. तिथे त्याला मारणार होते, पण त्यावेळी तिथे जास्त पॉप्युलेशन होतं, तिकडे जास्त पॉप्युलेशन गर्दी होती आणि तिथे होऊ नये म्हणून त्याच्यावर पाळत ठेवून त्याला परत दुसऱ्या मार्गाने त्याला आणण्यात आलं की हत्याराच्या सौद्यासाठी आणि मग त्याला मारण्यात आलं. त्याच्यामुळे आपल्या यंत्रणेला ही माहिती आहे की अतिरेकी कुठे आहेत, काय आहेत, कुठच्या पद्धतीने ते त्याच्या मार्गाने ते बरोबर काम करतात. प्रश्न असा आहे की इंटरनल जो प्रश्न आपण म्हणतोय, सोशल मीडिया घ्या किंवा त्या पद्धतीचा जो प्रचार केला जातो त्याला जो इंटरनल रोखण्याचा प्रश्न आहे. बघा, टेररिझम फक्त तुम्ही दहशतीच्या किंवा आपण त्यांच्यावर फायरिंग करून आणि त्यांना युद्ध करून टेररिझम कुठेही संपलेला नाही.
कारण टेररिझम संपवताना तुम्हाला 2 पॉलिसीज हातात हात घालून चालवाव्या लागतील. एक तर तुम्हाला पूर्णपणे त्यांचा बंदोबस्त करावा लागेल आणि त्याच्याबरोबर जे आपण एक म्हणतो जे इंटिग्रेशन, एक सोशल इंटिग्रेशन म्हणतो किंवा त्याच्यानंतर डेव्हलपमेंट म्हणतो, या सगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, या हातात हात घालून गेल्या तर टेररिझम संपू शकतो. आता कुठेतरी असं, आता मी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर काश्मीरच्या 2-3 प्रमुख जे विचारवंत आहेत, एक हबाब अब्दुल्ला म्हणून आहेत, म्हणजे ते कुठच्या पक्षाशी संबंधित नाही, त्यांचं असं एक मत आता वाचण्यात आलं की आता आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण जर बघतोय तर जेव्हा मुफ्ती म्हणजे ज्या आता PDPच्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या स्टेटमेंट त्यांनी त्यावेळी ज्यावेळी त्यांनी ती मंत्रिपदाचं शपथ घेतली त्यावेळी त्यांनी ती व्यक्त केलेलं की निवडणुका टेररिझममुळे चांगल्या झाल्या. आणि या सगळ्या प्रकारच्या घटना ज्या PDPच्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या स्टेटमेंट्स आहेत त्या कुठेतरी या अतिरेक्यांना एका अर्थाने इनडायरेक्टली त्यांचा सॉफ्टन करण्याचा प्रकार आहे त्यांच्याबद्दलचा, किंवा या ज्या कन्फ्युजिंग, किंवा आपण असं कन्फ्युजिंग म्हणू शकत नाही पण ओपनली जर म्हणायचं झालं तर अतिरेक्यांना कुठेतरी एक प्रकारचा पोषक अशा ज्या स्टेटमेंट ज्या PDPच्या मुख्यमंत्र्यांच्या येत आहेत आणि त्याला काउंटर अटॅक करायला BJPच्या सरकार जे त्याच्यामध्ये सामील आहे, दुर्दैवाने त्यांच्या कुठच्या स्टेटमेंट येत नाही आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी असं चित्र आहे की BJP कम्प्लीट PDPला सरेंडर झाली आहे का. आणि मग PDPने आता बघा हा हिंसाचार झाला, तुम्ही या सगळ्या न्यूज काढून बघा, BJPच्या नेत्यांच्या स्टेटमेंट नाही आहेत काश्मीरच्या, फक्त मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट आहेत का. त्याच्यानी चित्र काय होतंय की BJP जी जम्मू काश्मीरमध्ये आहे केंद्रातल्या नेत्यांच्या स्टेटमेंट आहेत, BJPचे जे लोकल नेते आहेत स्थानिक नेत्यांच्या स्टेटमेंट नाही आहेत. त्याच्यामुळे काय होतंय की BJP PDPला सरेंडर झाली आहे का हा एक प्रश्न येतो. त्याच्यातून लोकांना तुम्ही कन्फ्युजन सिग्नल देताय की काय होतंय. आता आज कर्फ्यू झाला, 2 दिवस होत आले कर्फ्यू तिकडे चालू आहे, पण अजूनपर्यंत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी ज्या सरकारने जी पावलं उचलायला पाहिजे ती पावलं उचललेली नाही आहेत, किंवा लोकांना तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे की बाबा जिथे प्रोटेस्ट झालेला होता तिकडे त्यांचं मत आहे की तुम्ही एक्सेसिव्ह फोर्स, तुम्ही जास्त जबरदस्ती केली किंवा फोर्स जास्त वापरला, मग त्या संदर्भात तुम्हाला स्टेटमेंट द्यायला पाहिजे सरकारने की जर तो फोर्स वापरला असेल तर त्याची आम्ही चौकशी करू, म्हणजे जेणेकरून त्या फोर्सच्या संदर्भात जे पब्लिक आज रस्त्यावर उतरू पाहत आहे 1-2 मुद्दे घेऊन, की एक त्या वाणीची हत्या आणि एक एक्सेसिव्ह फोर्स, निदान ते लोक तरी शांत होतील. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जे वातावरण जे करायला पाहिजे त्याला कुठेतरी PDP आणि BJPचं लोकल जे आहे स्थानिक गव्हर्नमेंट ते कुठेतरी कमी पडलेलं आहे. नक्कीच, म्हणजे सरकार कुठेतरी कमी पडतंय का हिंसाचार रोखण्यात. कारण काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने गेले 4 दिवस हिंसाचार भडकलेला आहे, सामान्य नागरिकांना त्रास होतोय, मोठ्या प्रमाणावर जमावच्या जमाव, म्हणजे खरं तर प्रश्न पडतो की दहशतवाद्यांचं समर्थन करणारे, त्यांच्यासाठी मातम करणारे, त्यांना सुद्धा दहशतवाद्यांचे हस्तक, दहशतवाद्यांचे साथीदार का म्हणू नये. जो जमाव पोलिसांच्या वाहनाला नदीच्या पात्रात फेकून देतो आणि पोलिसाची हत्या घडवतो त्याला सुद्धा तेवढ्याच पद्धतीने मारेकरी का समजू नये, हा सुद्धा प्रश्न पडतो. या प्रश्नावर सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, चर्चा करायची आहे एका ब्रेकनंतर. सरळ स्पष्ट बोलायचं झालं तर एक विचारसरणी की आपल्याच देशाच्या आपल्याच भूभागाला मेनलँड म्हणायचं डावी विचारसरणी. मगाशी अवधूत वाघ यांनी एक रास्ता आक्षेप घेतला. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की एकीकडे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा श्रीनगरमध्ये जाऊन आम्ही पहा कसं त्यांच्या छाताडावर तिरंगा फडकवला, आणि आता सत्तेत असताना दिल्ली, श्रीनगर सगळीकडे सत्ता एकाच पक्षाची, भाजपची अवधूत वाघ आहे. प्रश्न तोच पडतोय अवधूतजी की आता डॉक्टर राजीव वाघमारे यांनी जे मुद्दे उपस्थित केले की कुठेतरी सत्तेसाठी PDPला भाजप संपूर्णपणे शरण गेली आहे का. स्थानिक नेते भाजपचे, उपमुख्यमंत्री, तुमच्या महत्त्वाची खाते तुमच्याकडे आहेत, मात्र एवढा हिंसाचाराचा आगडोंब उसळलेला असताना त्यात कोणताही भाजपचा स्थानिक नेता एकही विधान करताना दिसत नाही, काही प्रयत्न करताना दिसत नाहीये. खरोखरच बोचणार आहे
सरळ आणि स्पष्ट म्हणायचं झालं तर तसंच म्हणा. भारतामध्ये अनेक ठिकाणी काश्मीरहून अधिक बेरोजगारी आहे, काश्मीरहून अधिक गरिबी आहे. झारखंड म्हणा, छत्तीसगड म्हणा, किंबहुना कित्येक मध्य प्रदेशमधला जागा म्हणा, आदिवासी पाडे म्हणा, अगदी महाराष्ट्रामध्ये पण असे आदिवासी पाडे आहेत की जिकडे लोकांना आजही वीज नाही आहे आणि आजही पियायचं पाणी नाही आहे. तुम्ही अगदी बिहारमध्ये गेलात तर ती परिस्थिती आहे. आणखीन जर तुम्ही ईशान्य भारताकडे गेलात तरी पण तीच परिस्थिती आहे. परंतु तिथे कधी अशी देशाच्या विरोधामध्ये आंदोलनं झालेली नाही आहेत. तिथे जी आंदोलनं झालेली आहेत ती एका वेगळ्या प्रकारे त्यांची स्वायत्तता कोणाला हवी असेल किंवा काय हवी असेल झाली. काश्मीरबद्दल परंतु बोलूया ना. काश्मीर मला तर बोलायला द्या. तुम्ही काँग्रेसवाल्यांना सतत 10 मिनिटं बोलायला दिली तर मला 10 सेकंद तरी द्या. तर ज्याप्रमाणे आपण जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा मांडतो त्यावेळी मला असं म्हणायचं आहे की जम्मूमध्ये काही बेरोजगारी नाही आहे का, की फक्त श्रीनगरमध्ये आणि काश्मीरमध्ये आहे? काश्मीरच्या व्हॅलीमध्ये बेरोजगारी आणि जम्मूमध्ये नाही. उलट जम्मूच्या कित्येक पटीने अधिक काश्मीरमध्ये पर्यटन आणि निसर्ग आहे. तर त्या मानाने जम्मूमधली लोक गरीब आहेत आणि तरी पण तिकडे लोकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली नाहीये. मग काश्मीरमध्येच का होते? मग काश्मीरमध्ये कुठच्या 99% लोक कुठच्या धर्माचे आहेत आणि जम्मूमध्ये 95% लोक कुठच्या धर्माचे आहेत? हा सरळ आणि स्पष्ट प्रश्न तुम्ही कधीतरी विचारणार आहात की नाही? मेलेला अतिरेकी जर हिंदू असता तर 40,000 लोक उतरली असती का? हा पण प्रश्न तुम्ही कुठेतरी विचारला पाहिजे. या मेलेल्या अतिरेक्याला ज्या लोकांनी टिपून मारला तो देश आहे, तो देश कुठच्या धर्माचा प्रचार करतो हे पण तुम्ही काहीतरी विचारणार की नाही? जे 40,000 लोक उतरले होते त्यांच्या हातामध्ये कुठच्या देशाचा झेंडा होता हे कधीतरी तुम्ही विचारणार की नाही? तर अशा तऱ्हेने सुद्धा विचार झाला पाहिजे. केवळ तिकडे बेरोजगारी आहे म्हणून हे नाहीये, बेरोजगारी सगळीकडे आहे. मला असं वाटतं की इकडे ह्या तरुणांची माथी भडकवण्यासाठी असलेली सुपीक जमीन म्हणजे बेरोजगारी, परंतु त्या सुपीक जमिनीमध्ये धर्मांधाचं बीज पेरण्याचं काम परदेशात होत आहे आणि सीमेपलीकडे जे बीज पेरलं जात आहे त्यामध्ये सुपीक जमीन मिळते. त्याच्याबद्दल मी नाकबूल करत नाहीये. तिकडच्या तरुणांकडे बेरोजगारी आहे, तिकडच्या तरुणांकडे आहे, पण ते अनेक ठिकाणी आहे. मला असं म्हणायचं आहे की ही सुपीक जमीन अनेक ठिकाणी आहे आणि या सुपीक जमिनीचा वापर कोण करत आहे? तर आपल्या देशाच्या विरोधामध्ये आपल्या देशाचा शत्रू हे जे पाकडे आहेत ना हेच त्याचं काम करतात. आज करत नाहीये आणि सातत्याने करत आहे आणि म्हणून सातत्याने काम करत असताना बघा सत्तेवर आहे, काश्मीरमध्ये सत्तेवर आहे, आम्ही रोखू शकले नाही. याचं कारण असं आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये ही जी संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आहे ती मिलिटरीकडे आहे आणि मिलिटरीने काय करायचं आणि काय नाही हे मीडियामध्ये सांगायची गरज नाही. पोखरणचा अनुभव तुम्हाला एक आठवण करून देतो. पोखरणचा अनुभव झाला ना त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत पत्रकारांना माहित नव्हतं. अटल बिहारी वाजपेयी पोखरणचा अनुभव केला. त्याचप्रमाणे आज काश्मीरमध्ये आम्ही काय करतोय, कुठे कुठे खंदक खोदतोय, कुठे कुठे माणसं देतोय. म्हणून पर्रिकरांनी सांगितलं की माझ्या आदेशाची वाट बघून बघा हे जे पाकडे अतिरेकी आहेत त्याला टिपून मारा. जोपर्यंत आज फारुख अब्दुल्लांचं स्टेटमेंट आहे की ही इज नॉट द लास्ट पर्सन, पण आय एम शुअर ही इज नॉट अ लास्ट, परंतु जोपर्यंत तो लास्ट पर्सन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत भारतीय जवानांच्या बंदुका चालत राहतील. आणि मगाशी तुम्ही एक चांगला मुद्दा मांडलेला आहे की ज्या पाकड्याच्या मेल्यानंतर आणि त्याला टिपून मारल्यानंतरच्या समर्थनार्थ जे 40,000 लोक उतरलेली आहेत ते पण दहशतवादी आहेत. दहशतवादाला पाठिंबा देणारे सुद्धा दहशतवादीच, दहशतवादाच्या मैताला जाऊन तिकडे पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे पण दहशतवादीच. आणि या सर्व 40,000 दहशतवाद्यांचा पण खात्मा झालाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि यासाठी या देशातली संपूर्ण जनता या पाकड्यांच्या विरोधामध्ये उभी राहिली पाहिजे. आणि जर या पाकड्यांच्या विरोधामध्ये जर भारतातली जनता उभी राहिली, भारतातलं सैन्य उभं राहिलं तर त्यांना जर आक्षेप घेणारे जे लोक आहेत ते पण त्या दहशतवाद्यांचे साथीदार आहेत असं मला म्हणावं लागेल. अवधूत जे प्रश्न तोच आहे, रोखलंय कोणी? डॉक्टर राजीव वाघमारे. म्हणजे मगाशी खूप आता कुठे मला वाटतं अवधूत जे जरा मूड मध्ये येऊन बोललेत. मुद्दा हाच आहे की ते ज्या पद्धतीने उत्तेजित झाले त्यांनी आता ज्या पद्धतीने आपले विचार मांडलेत कुठंतरी एक मुद्दा त्यातला महत्वाचा आहे की मगाशी मी जो शंभुकला सुद्धा विचारला की रंग लक्षात घेऊनच आपली धोरणं ठरतात का आणि त्यामुळेच खरं तर आपण आपल्या हातातली बाजी गमावतो का? आपल्याच तरुणांना आपण दुसऱ्या कुठच्या तरी देशाचं एक प्रकारचा दारुगोळा होऊ देतो का? ही चूक काँग्रेसकडून सुद्धा झालेली आहे. नाही, पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही उगाच काँग्रेसच्या नावाने काय कंठ फोडू नका. आम्ही अशा काही चुका केल्या नाहीत. पहिली गोष्ट 1965 साली तुम्हाला सांगतो की हा काश्मीरचा प्रश्न युनो मध्ये घेऊन जाण्याची चूक काँग्रेसने केली. 1948 साली आज पाकव्याप्त काश्मीर जो आहे त्याचा ताबा भारतीयांनी घेतला होता. त्या सैन्याला परत आणण्याची चूक ही काँग्रेसची झाली.
काँग्रेसने काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवला आणि त्या चिघळणाऱ्या जखमेचा आज कॅन्सर झालेला आहे. परंतु आदरणीय मोदी साहेबांच्या खाली आम्ही या कॅन्सरचं पण ऑपरेशन करू, रेडिओथेरपी करू, केमोथेरपी करू आणि हा कॅन्सर बरोबर करू. सांगत राहतील तुम्ही डॉक्टर राजीव वाघमारे उत्तर द्या. मी झालं आता उत्तर देऊ का? काय आहे माहिती आहे, हसण्यासारखी गोष्ट आहे. कसं आहे की ज्यावेळी तुम्ही सत्तेवर येता, या देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्ही काम करता, देशाचं पूर्णपणे सार्वभौमत्व आणि एकात्मता ज्यावेळी तुमच्या हातात असते, त्या पक्षाचे प्रवक्ते इकडे बसून या देशातीलच 40,000 लोकांबद्दल जर असं बोलत असतील, अरे डेफिनेटली बोलणार. आणि मी नाही बोलत आहे, सर्व वर्तमानपत्र सर्व मीडिया बोलतात आहेत. आता तुळशीदासजींनी पण ते बोललेलं आहे की ज्यांचा समर्थन, ज्या ताकड्यांचं समर्थन लोक करत असतील ते पण तेच पण अतिरेकीच आहेत. ज्या पोलिसांवर दगड फेकले झाला ते पण अतिरेकीच आहेत. ज्यांच्यावर ग्रेनेड फेकले ते पण अतिरेकीच आहेत. ज्या पोलिसांची बंकर नदीमध्ये टाकली त्याच्यामध्ये एक जवान मेला, त्याच्या कुटुंबियांना तुम्ही कुठच्या तोंडाने उत्तर देणार ते पण अतिरेकीच आहेत. अतिरेकी म्हणजे कोण बुरखा घालून जाणारी लोक नाहीये, समाजामध्ये राहून देशाच्या विरोधामध्ये काम करणारी लोक अतिरेकी आहेत. पण आता ही जर चर्चा गंभीर आहे, आपण ओरडून आणि द्वेषाने बोलल्याने ती चर्चा गंभीर होते. मुद्दे महत्वाचे आहेत. मुद्दा त्यांचा जो महत्वाचा पण तुम्ही मला मुद्दा तर मांडू द्या. तुम्ही पण मध्ये बोलताय, ते पण मध्ये बोलताय, कसं बोलणार? बोला बोला. असं काय करताय तुम्ही असं द्वेषाने बोलल्याने? बघा, पहिली गोष्ट, तो अतिरेकी आहे, त्याला मारायला पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाचं धन्यवाद नाही. हे आमचं पहिल्यापासूनचं काम आहे. आम्ही अतिरेकी मारलेले आहेत आजपर्यंत सत्तेवर असताना. हे जे म्हणतायत ना की ते 40,000 लोक आहेत त्यांना मारायला पाहिजे, आम्ही बोलतो मारायला पाहिजे. तुम्हाला कोणी रोखलेलं आहे? केंद्रामध्ये बीजेपीची सत्ता आहे, आर्मी तुमच्या ताब्यात आहे, राज्यामध्ये पीडीपी बीजेपीचं सरकार आहे, पूर्ण राज्य तुमच्या ताब्यात आहे. मग हे सगळं तुमच्या ताब्यात असताना हे 2-2 दिवस कर्फ्यू करण्यापेक्षा जे कोण आहेत ते त्या राज्यातल्या लोकांना माहिती आहेत, आर्मीला माहिती आहेत, प्रत्येकाच्या घरात घुसा आणि सगळ्यांना ठार मारा किंवा तिकडे बॉम्ब टाका. जे दगड टाकतायत त्यांना बॉम्ब टाका. हे यांना अडवलंय कोणी? प्रश्न असा आहे इम्प्लिमेंटेशन. मी मगाशी जे म्हणालो की तुम्हाला बोलणं सोपं आहे, हेच विरोधी पक्षात असताना हेच बोलत होते की केंद्रातलं सरकार कुचकामी आहे, राज्यातलं सरकार कुचकामी आहे, काय काम करत नाही. आता नियतीने यांना संधी दिलेली आहे की केंद्रात बीजेपीचं सरकार आहे, राज्यात बीजेपी पीडीपीचं सरकार आहे. मग तुम्हाला रोखलंय कोणी? हे जे 40,000 तुम्हाला द्वेष दिसत आहेत, कुठून येत आहेत तुम्हाला माहिती आहे, तुमचं सरकार आहे. घरात घुसून मारा, त्यांना बाहेर काढा, त्यांच्यावर खटले भरा, नाही तर गोळ्या मारा. का नाही करत तुम्ही? कारण काय आहे की फक्त आपण बोलायचं, कृती काही करायची नाही. आपले पंतप्रधान पूर्ण जगभर फिरणार. आज काश्मीर सारखा जो मुद्दा आहे तो तुम्ही अमेरिकेत गेल्यावर काढता, सगळीकडे गेल्यावर काढता, तो काढायला पाहिजे. देशाचा प्रश्न आहे. मग आज हा जो मुद्दा एवढा धगधगतोय तेव्हा पंतप्रधान कुठे आहेत? कुठे आहे ती 56 इंचाची छाती? कुठे आहे ती मन की बात की जी काश्मीरच्या जनतेला सांगू शकतात की तुम्ही शांत व्हा? कुठे आहे तो धीर तो त्या काश्मीरच्या जनतेला देऊ शकतो? हे कुठेच नाही. तुम्ही गावभर फिरायचं, फक्त घोषणा करायच्या. आता अवधूत वाघ जसे त्वेषाने बोलले तसं त्वेषाने बोलल्याने आपण जग जिंकतो अशातला भाग नाही. इम्प्लिमेंटेशन कुठे आहे? आज राज्यातली परिस्थिती काय? बीजेपीचा एक नेता बोलत नाही, केंद्रातला एक यांचा बीजेपीचा नेता बोलत नाही. राजनाथ सिंगाची फक्त एवढी स्टेटमेंट आहे की ती जी यात्रा आहे अमरनाथची ती झाली पाहिजे, पण कर्फ्यू लागलेला आहे, त्याच्या संदर्भात आम्ही काय कारवाई करू, पुढचं काय करू, जनतेला उद्देशून काय बोलायला पाहिजे. गृहमंत्र्यांची व्हिजिट तिकडे झाली पाहिजे, ती व्हिजिट झालेली नाही. इकडे बसून काय एअर कंडिशन मध्ये बोलायला आणि लोकांना आता कळायला लागलंय. आज तुम्ही सांगा, मी जे मुद्दे सांगितले, एका बीजेपीच्या स्थानिक नेत्याची स्टेटमेंट नाहीये. बीजेपीच्या कुठच्या मोठ्या नेत्याची स्टेटमेंट तुम्ही दाखवा ती काश्मीरच्या जनतेला उद्देशून केलेली आहे. पंतप्रधान तर काय बोलतच नाही. हे पंतप्रधानांचं नवीन गणित आहे आणि हे पहिल्यापासूनच आहे की सगळ्या गोष्टी झाल्या, 4-5 दिवस अगदी धिंगाणा झाला, सगळा नाश झाला, त्याच्यानंतर पंतप्रधान प्रतिक्रिया देणार. अहो तुम्ही देशाचे पालक आहात, तुमची प्रतिक्रिया पहिल्यांदा आली पाहिजे. तुमचं ऐकून लोक थांबतील, पण ते अजूनही बोलायला तयार नाहीत. याला तुम्ही देश चालवणं म्हणणार का? याला तुम्ही आजचे दिन म्हणणार का? काय चाललोय, कुठे चाललोय आपण?
सत्ता काही वेळा जबाबदारी सुद्धा उत्तर देऊ. आणत असते आणि उत्तर देऊ त्यामुळेच का? काही वेळा रस्त्यावर असताना विरोधी पक्षात असताना त्वेषानं बोलणं खूप सोपं असतं किंवा एखादी भूमिका मांडणं. मात्र सत्तेच्या त्या पदावर बसून एखादी जेव्हा जबाबदारी पार पाडायची असते तेव्हा नको तेवढा म्हणजे स्वतःला तेव्हा विरोधी पक्षात असताना जो नको तेवढा वाटत असतो तो समंजसपणा दाखवावाच लागतो. कदाचित भाजपला आता तेच भोवत असावं. थोडंसं थांबूया. मगासपासून शंभूकची एक चुळबुळ चालताना मी बघतो, एक तो तरुण चेहरा मगासपासून त्याला सातत्यानं वाटत असावं कदाचित ते दोन मोठे नेते बोलतात आहे, तावानं बोलतात आहे आणि माझी केव्हा संधी येणार, त्याला संधी द्यायची आपल्याला एका ब्रेकनंतर. सरळ स्पष्टमध्ये शेवटच्या टप्प्यात आपला विचार करायचा आहे. आपलीच माती, आपलीच माणसं, आपलंच राज्य आहे. कुठंतरी माथी भडकवणाऱ्या तरुणांचा पाकिस्तानसारखं शत्रू राष्ट्र थेट नाव घेऊन बोलण्यात काहीच गैर नसतं. सरळ स्पष्ट बोलणं खूप चांगलं असतं. जेव्हा आपल्याच तरुणांचा माथी भडकवून दारुगोळ्यासारखा वापर करून घेतं, त्यांना वापरून घेतं, तेव्हा त्या समस्येवर सुद्धा शेवटच्या टप्प्यात विचार करणं खूप गरजेचं आहे. मगाशी जेव्हा तावानं भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ खूप चांगले मुद्दे मांडत होते, त्याचबरोबर डॉक्टर राजीव वाघमारे सुद्धा, दोघांचा एक आक्रमकता होती, आक्रस्ताळेपणा नव्हता, त्याचबरोबर त्यांच्याकडे मुद्दे होते. तेव्हा मी एक पाहत होतो, एक चुळबुळ सुरू होती शंभूकची. शंभूक स्वाभाविकरित्या म्हणजे तरुणांना काही वेळा प्रश्न पडतो की हे जे सारं काही चाललंय आमच्यासाठी काय, परंतु तरुणांकडूनच एक अपेक्षा असते की हे जे सारं सुरू आहे म्हणजे अगदी मगाशी तू तुझ्या पक्षाच्या तात्विक भूमिकेतून विनाकारण वेगळ्या प्रकारे समर्थन करू लागला दहशतवादाचं अप्रत्यक्ष, तरी सुद्धा आताचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जो तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर तिथे आहे त्या तरुण वर्गाला पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांना दारुगोळा म्हणून कुठेतरी वापरता येऊ नये यासाठी नेमके काय प्रयत्न केले गेले? सगळ्यात पहिले प्रयत्न म्हणजे दारुगोळा बंदुका या काश्मीरी तरुणांकडे येतात कुठून? ते तर काय कांदा टोमॅटो नाही आहे, नुसतेच पाकिस्तानमधून येतात असं नाही. आणि BJPनी ज्या पद्धतीने आत्ता सांगितलं की या 40,000 लोकांना सुद्धा मारलं पाहिजे, त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे, त्यांनी काय बॉम्ब टाकून उडवले पाहिजे, जे काय करायला पाहिजे, मुळात हेच त्यांचं फॅसिस्ट कॅरेक्टर आहे. हे उघड झालेलं आहे की याच देशातल्या याच भूभागावरच्या लोकांना मारून टाकणं, त्यांना मारण्याची भाषा करणं, ज्यांच्यावरती तुम्ही राज्य करता आपल्या जनतेला चिरडणं, हेच फॅसिस्ट कॅरेक्टर आहे. आणि ते फॅसिस्ट त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते रंग बघून, धार्मिक रंग बघूनच ते करतायत. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या पद्धतीनं पाकिस्तानवरती ॲलिगेट करून काश्मीरमधले प्रश्न चिघळवून आमचा असा आरोप आहे, उघड आरोप आहे की ह्यांना पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध छेडायचं आहे. कारण ह्या देशामध्ये ह्या सरकारची प्रतिमा वारंवार ढासळत चाललेली आहे. आणि कुठल्याही फॅसिस्ट सरकारचं हेच चरित्र असतं की जेव्हा त्यांच्या पक्षाची प्रतिमा ढासळते, सत्तास्थानं ढासळायला लागतात, सत्तेचा जनमानसातला पाठिंबा कमी होतो, तेव्हा कुठल्या तरी राष्ट्राच्या विरोधात युद्ध छेडायचं. आणि आम्ही कसे राष्ट्रवादी आहोत हे वारंवार प्रूव्ह करण्यासाठी गंभीर आरोप आहे सातत्याने युद्ध छेडण्याचा खूपच गंभीर आरोप आहे की एक प्रकारे स्वतःची किंवा प्रतिमा ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी आणि केलंय भाजपने आधी असंतोषाचाच भांडवल म्हणून उपयोग करायचा. त्यामुळे तो असंतोष तसाच राहिला पाहिजे. राजीव वाघमारे सुद्धा हेच म्हणत होते की कुठच्याही परिस्थितीत भाजपचा स्थानिक राज्यातील नेता सत्तेत सहभागी असून सुद्धा असंतोष शांत करण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. मला माझ्या कम्युनिस्ट मित्रांच्या प्रश्नाला काही उत्तर द्यायचं नाही आहे, कारण त्यांनी जे काही बोललेलं आहे त्याच्यावरनं लोकांना कळलेलं की त्यांची डेप्थ काय, त्यांची डिरेक्शन काय आहे. कारण त्यांनी पाकिस्तानवर आरोप होतो आहे असाच त्यांनी शब्दप्रयोग यूज केला. मला काही याच्यावर डिफेंडच नाही करायचं आहे. राजीव वाघमारे यांनी जो प्रश्न विचारला की कोणाची प्रतिक्रिया काय आली काय नाही आली, ती कित्येक वेळा मौनामध्ये सुद्धा प्रतिक्रिया देता येते. जर एखादी प्रतिक्रिया आपण दिली आणि त्या प्रतिक्रियेचा गैरवापर झाला तर काय मनमोहन सिंग करायचं? बिचारे 10 वर्ष मौनात होते, प्रतिक्रिया देतच होते असं म्हणावं मला बोलू देत ना. आता मगाशी बोलताना शंभूकने म्हटलं एक केलं की ते 40,000 आणि फॅसिस्ट
आता फॅसिस्ट शब्द वापरताना ते म्हणाले की आपल्याच देशातल्या देशभावना. अरे हो, आपल्याच देशातल्या लोकांना जर ते वाईट करत असेल तर आपण फाशी देतो की नाही? अशी कित्येक लोकांना आपण फाशी दिलेली आहे. ज्यावेळी दंगल झालेली त्यावेळी बंदुका चाललेल्या आहेत. राज्य कोणाचं पण असो, जो या देशाच्या भूमीच्या या देशाच्या स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये उभा राहतो त्याला गोळी मारणं हे आमचं कर्तव्य नाही, हा आमचा धर्म आहे. आणि आम्ही एकदा नाही, दोनदा नाही, 5,000 वेळा मारू. हो, आणि तुम्ही जरी समोर आलात नाही देशाच्या विरोधात घोषणा देताना, देशाच्या विरोधात देशद्रोहासारखं जर तुम्ही गुन्हा केलात ना, तुम्ही आंदोलन करा ना. काश्मीर मधल्या तरुणांना बेरोजगारीच्या विरोधामध्ये आंदोलन करायला कोणी रोखलं होतं? या आपला काश्मीरचा विकास झाला पाहिजे, लोकांचा विकास झाला पाहिजे, यासाठी त्यांना आंदोलन करायला कोणी रोखलं होतं? या देशामध्ये कोणी रोखलेलं नाहीये, कोणी रोखलेलं नाहीये. अहो, तुमचा आन्सर आहे, जरा ऐका. सरकार देशाचं असतं, सरकार देशाचं असतं. आमच्या संघटनेच्या अहो, तुमची संघटना आहे कुठे? पॅरालिसिस होईपर्यंत मारलंय. हा, आता अरे अभिनंदन, पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण म्हणजे या देशातल्या तरुणांना बेदम मारायचं असल्या पोलिसांचं तुम्ही अभिनंदन कसले तरुण वगैरे बोलताय? त्याचं काहीतरी चूक असेल ना, त्याने जायचं कोर्टामध्ये. पोलिसांनी मारलं तर तुम्ही ज्यावेळी विचार तुम्ही जीव घ्याल म्हणाल कोर्टात जा, डेफिनेटली जायचं तुम्ही कोर्टामध्ये. तुमची या देशाच्या घटनेवरच श्रद्धा नाहीये. तुम्ही 1962 साली बोलला होता की भारताने चीनवर आक्रमण केलेलं पाहिजे. त्यामुळे कम्युनिस्टांच्या आम्हाला तोंडालाच लागायचं नाहीये. त्यांची आजची जी काही त्यांची ही आहे ते सोडून द्या. म्हणजे एक कालपासून एक जी बातमी नवी आली त्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की डावे किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारे लोक सुद्धा वेगळ्या पद्धतीनं दुटप्पी वागून उजव्या विचारसरणीच्या लोकांचा फायदाच करून देता की काय? मगाची जो आरोप भाजपवर तुम्ही केला त्या प्रकारचाच हा आरोप वाटतो, तुम्हाला वाटेल कदाचित. मात्र तसंच आहे वास्तव की उमर खालिद JNUच्या प्रकरणात ज्याला खूप गाजवण्यात आलं त्याने कालची प्रतिक्रिया चे गव्हेराशी तो या वाणीची तुलना करतो आणि तरी सुद्धा एकही निषेधाचा सूर उमटत नाही डाव्या विचारांकडून. याचा काय गौडबंगाल आहे? नाही, हे चे गव्हेराशी त्याची तुलना करणे हे निषेधार्थीच आहे. आणि हा चे अपमान गव्हेराची वाटला तुम्हाला? आणि हा चे गव्हेराचा गैरसमज अपमान आहे, हा चे गव्हेराचाही अपमान आहे. आणि पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे सर्व करत असताना काश्मीरी जनतेला काय वाटतं, काश्मीरी जनमानसाचं ची भावना काय आहे, ही सुद्धा स्पष्ट आणि ठळकपणे आपल्यासमोर यायला पाहिजे. याविषयी म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट आहे की ह्या टॉक शो मध्ये कोणीच काश्मीरी नाही किंवा काश्मीरमध्ये राहणार नाही. भारतीय आहोत म्हणूनच प्रोटेक्शन ऍक्ट मुळे 80% काश्मीरमध्ये वोटिंग झालं. 80% पीपल हॅव वोटेड फॉर. डेफिनेटली पीपल हॅव वोटेड फॉर दिस कंट्री. पण त्याचसोबत जवळजवळ 1 लाख मिसिंग केसेस आहेत काश्मीरमधले. अनेक महिलांवरती सातत्यानं बलात्कार झालेले आहेत. त्यातल्या अनेक केसेस आर नॉट इव्हन रिपोर्टेड. त्याची नोंदही कुठे नाही. अरे काश्मीरमध्ये किती हिंदू पंडित बाहेर पडलेले आहेत, त्यांच्याबद्दल का नाही बोलत तुम्ही? आतापर्यंत तुमच्या तोंडात एक शब्द आलाय का की काश्मीरच्या घाटीमध्ये राहणारा एकही हिंदू भट तो पंडित आहे, शेवटी धर्माचा आधार कशाला घेता? जे काश्मीरमध्ये हिंदू असो किंवा मुसलमान असो ते तिकडे राहिले पाहिजे. तुम्ही का नाही बोलत? म्हणजे एकीकडे हा सारा उद्रेक होता, असंतोष दिसत होता. असंतोष म्हणावं की आणखी काय हा वेगळा प्रश्न आहे. हिंसाचाराचं थैमान सुरू होतं त्यावेळी एक छायाचित्र जे प्रत्येक भारतीयाच्या मनात नव्हे तर ज्याला स्वतःच्या हृदयात सहृदयता आहे, मनात सहृदयता जागी आहे, माणूस पण जागा आहे, त्या प्रत्येकालाच आवडावं असं ते चित्र होतं. ते होतं अलका ही ती तरुणी आहे, ती भारतीय तरुणी आहे जी आम्ही तुम्हाला दाखवतो. हे पहिलं चित्र आहे. पहिलं छायाचित्र जे होतं ते जेव्हा तिचे पिता कर्नल मुनिंद्रनाथ रॉय MN रॉय यांना वीरमरण पत्करावं लागलं याच काश्मीरमध्ये. असंही म्हटलं जातं की हाच तो कुख्यात क्रूरकर्मा दहशतवादी वाणी हा त्या चकमकीत होता आणि त्यात कर्नल MN रॉय यांना वीरमरण पत्करावं लागलं होतं. हे जे तुम्ही पाहता आहात दृश्य ते त्यावेळेचं आहे जेव्हा अलका आपल्या लाडक्या पित्याला शेवटची सलामी देत होती. आणि दुसरं जे चित्र आम्ही तुम्हाला दाखवतो, छायाचित्र दाखवतो हे अलकाचंच आहे. अलका त्यावेळी तुम्ही जर त्या युनिफॉर्मवर पाहाल तर तिच्या पित्याचं नाव आहे मुनिंद्रनाथ रॉय, कर्नल मुनिंद्रनाथ रॉय यांचं नाव आहे. तो युनिफॉर्म घालून ती त्या सुरक्षा जवानांना त्यांना ती सलामी देते आहे की ज्यांनी त्या दहशतवाद्याचा वाणीचा खात्मा केला. एक प्रकारे कुठेतरी हेच आहे की दहशतीचा अंत घडवलाच पाहिजे.
विचार कोणतेही असो, मला नाही वाटत की शंभूकचे डावे विचार असतील, डॉक्टर राजू वाघमारे यांचे काँग्रेसचे मध्यममार्गी विचार असतील, किंवा अवधूत वाघ यांचे डावे उजवे तसे त्यांचे उजवे विचार असतील, शंभूकचे डावे आहेत तसे प्रत्येक विचारांना शेवटी मनातून हेच वाटत असतं की दहशतीचा खात्मा झाला पाहिजे. पद्धत वेगळी असू शकते प्रत्येकाच्या मनात. मी मराठीची भूमिका हीच आहे की आपल्याच देशात, आपल्याच मातीत, आपल्याच माणसांना शेवटी सुखानं, समाधानाने, सुरक्षेनं सुद्धा राहता आलं पाहिजे. एक भारतीय म्हणून प्रत्येकालाच माणसासारखं जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी अशा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात काहीच गैर नाही. आणि त्यामुळे अलका जिनं आपल्या पित्याला आणि त्याचबरोबर त्या पित्याचा वीरमरण पत्करण्यास भाग पडणारे त्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यास सुरक्षा जवानांना तिनं जी सलामी दिली आहे त्या अलकाला सुद्धा सलामी देऊन आज सरळ स्पष्टमध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. दे धडक बेधडक.